खरं तर तो शब्द आज पूर्ण झाला आहे. आसावरी जगदाळे माझ्यासोबत. आसावरी जगदाळेला आज पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय विभागात क्लास 2 पदावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण आसावरीशी बोलूयात. आसावरी, काय सांगाल? खरं तर जवळपास 1 वर्ष होत आलेला आणि वर्ष होण्याच्या आतच तुम्हाला सरकारने जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण होतो. आज 11 म्हणजे म्हणेन की 11 महिने ऑलमोस्ट झाले माझ्या जॉबचं प्रॉमिस करून गव्हर्नमेंटकडून. आणि 11 महिने खूप स्ट्रगल केल्यानंतर मी म्हणेन खूप पाठपुरावा केल्यानंतर खूप फॉलोअप्स घेतल्यानंतर याला त्याला भेटून अनेक लोकांच्या दारात गेल्यानंतर हा जॉब मला आज मिळतो. ठीक आहे, ॲक्च्युली ही घटना जी घडली त्याच्या कारणाने ते कारण घडलं त्यामुळे मला ही नोकरी मिळाली आणि त्याच्यासाठी खूप स्ट्रगल झाला. पण सर्वांचा आभार मानेन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की मी करू शकेन, पुढे जाऊन हँडल करू शकेन गोष्टी. आणि माझं एज्युकेशन तसं आहे किंवा जे मगाशी आयुक्तांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही ऐकलं असेल की ते म्हणाले की शी इज कॅपेबल, शी हॅज अ स्पार्क अँड शी कॅन डू इट. सो ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, ही खूप मोठी जबाबदारी आहे जी त्यांच्या शब्दातून मला मिळाली आहे. आणि मी करेन, मला माहिती आहे की मी कष्ट करून पुढे जाईन आणि अजून मोठ्या मोठ्या पोस्टवर मी काम करेन. आणि माझ्या वडिलांना मी खूप म्हणजे जसं त्यांचं नाव या देशासाठी या धर्मासाठी खूप मोठं झालं तसंच मी पण त्यांचं नाव अजून मोठं करेन की त्यांच्या आशीर्वादाने किंवा जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. असते तर माहीत नाही, म्हणजे मला खूप इमोशनल वाटतंय असतं. आज मी त्यांना खूप मिस करते. ते असते तर त्यांना खूप प्राऊड फील झालं असतं, पण ते नसताना सुद्धा मी त्यांचं नाव खूप मोठं करेन. आणि या प्रोसेसमध्ये ज्या लोकांनी म्हणजे जे स्वतः फॉलोअप घेत होते, मला खूप सपोर्ट करत होते, त्या सर्वांचे मी आभार मानेन. देवेंद्र फडणवीस CM साहेबांचे आभार मानेन. डेप्युटी CM आपले एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी विशेष बाब म्हणून माझं हे पत्र म्हणजे ज्याची सुरुवात खरं त्यांच्यापासून झाली, त्यांचे मी खूप मनापासून आभार मानेन. शिंदे साहेबांचे आणि आपले मुरलीधर मोहोळ, मिठाताई, आमचे नगरसेवक राजाभाऊ बराटे, या सुशील मेंगडे वगैरे या सर्वांची खूप मदत झाली. खूप जास्त सपोर्ट त्या सर्वांचा मला मिळत होता. माझ्यासाठी फॉलोअप वगैरे पण हे लोक करत होते. आणि आज ज्यांच्याकडून मला हे लेटर मिळालं ते आपले गणेश बिडकर साहेब आणि कमिशनर, डेप्युटी कमिशनर या सर्वांच्या हस्ते, आपले महापौर जे आहेत त्यांच्या हस्ते, तर त्या सर्वांचे पण मी खूप मनापासून. खरं तर पुणे महानगरपालिकेतर्फे आसावरीला क्लास 3 या पदावर नियुक्ती देण्यात येणार होती. मात्र आसावरीचं शिक्षण पाहता तिला अधिक चांगली नोकरी द्यावी असं राज्य सरकारकडनं सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा क्लास 2 पदावर तुझी नियुक्ती करण्याचं ठरवलंय. आता कुठल्या पदावर तू जाणार आहेस? तुला जे पत्र मिळालं त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे? तो कुठल्या विभागात तुला? क्लास 2 ऑफिसर म्हणजे प्रशासन अधिकारी ही पोस्ट मला देण्यात आली आहे पालिकेकडून. आणि डिपार्टमेंट अजून फिक्स नाही आहे, पण ते मला सर्व डिपार्टमेंटशी कनेक्ट करणार आहेत सो दॅट मला प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती होईल आणि जे माझ्यासाठी सुटेबल असेल त्याच्यामध्ये मला काम करता येईल. मला असं वाटतं डिपार्टमेंट कुठलंही मिळालं तरी काम करायचं आहे आणि त्यातनं लोकांसाठी काय मदत होती आहे किंवा त्यातनं मला काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी करतात, हेच माझं मोठे असतं. ओके, आसावरीची आई देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात. काय सांगाल? खरं तर खूप मोठं स्वप्न जे आहे ते पूर्ण होते. तुम्हाला जो शब्द दिला होता आसावरीला नोकरी देण्याचा तो आज पूर्ण झालाय. आज 11 महिन्यानंतर आम्हाला न्याय मिळाला असं मी सांगेन. आणि याच्यासाठी आम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागला 11 महिने, पण संघर्षानंतर एक चांगली गोष्ट घडली की आज माझ्या मुलीचं जॉबचं लेटर आमच्या हातामध्ये आलेलं आहे. म्हणजे जे ऑफिशियली आता खरंच आलंय आणि आता ती आजपासून नियुक्त पण झाली या जॉबसाठी. तर त्यासाठी मी ज्यांनी आम्हाला खरं खूप मनापासून मदत केली त्यांचे तर मी खरं आभार मानेन. एक तर पहिले आमचे नगरसेवक आहेत राजाभाऊ बराटे, त्यानंतर सुशील दादा मेंगडे, कवळे दादा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या मेधाताई कुलकर्णी ज्यांनी हा पाठपुरावा केला आणि आमचं घराणं CM सरांकडे आणि अमित शहाजींकडे पाठवलं. त्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या याच्यामध्ये लवकर हालचाली झाल्या आणि आज तिचं लेटर आमच्या हातामध्ये आलं. सगळ्यात महत्त्वाचे मी आभार मानेल सगळ्यांचे की CM जे आपले फडणवीस दादा आहेत, डेप्युटी CM आपले शिंदे दादा आहेत आणि त्यांचे मी खरंच खूप मनापासून आभार मानते की त्यांनी जे मला बहीण मानलं होतं, तर नुसतं बहीण नाही, आता मी त्यांच्या लाडक्या बहीण या कॅटेगरीमध्ये जाऊन बसले. त्यांनी माझ्या मुलीचं स्वप्न म्हणजे माझ्या मुलीला जे प्रॉमिस केलं होतं ते तिचे वडील गेल्यानंतर त्यांनी
तिला जॉब देऊन माझ्यावरती खरंच म्हणजे खूप आशीर्वाद दिले त्यांनी मला. ओके. खरं तर या पहलगाम हल्ल्याला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालंय. हा 11 वर्षाचा कालावधी कसा होता? तुम्ही कसं काढलं? खरं तर नोकरीसाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागला. वारंवार असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं, त्यांच्या भेटी घेणं, हा संपूर्ण 11 महिन्याचा कालावधी कसा आहे? अतिशय मनस्ताप झालाय मला 11 महिने. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, इतक्या वेळा आम्ही रडलोय. एकतर एकटेपणा झालाच होता, कारण तिचे बाबा गेल्यामुळे घरातलं हास्य चैतन्य आणि जे गाण्याचे आवाज, ते ऍक्टिंग करण्याचे आवाज, हसवण्याचे आवाज सगळे बंद झाले होते. आणि 11 महिने आम्ही दोघी डिप्रेशनमध्ये होतो. अतिशय दवाखाना, वेगवेगळे डॉक्टर सगळे यायचे. माझी मुलगी 3-4 वेळा ॲडमिट झाली, मी 2दा ॲडमिट झाले. असं आमचं सगळं चालू होतं. त्यातही मी सगळ्या जे अधिकारी आहेत मोठे, म्हणजे CM आहेत, डेप्युटी CM आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या PAशी मी खूप वेळा बोललेली की माझ्या मुलीच्या जॉबच्या संदर्भात काय झालं, फाईलच्या संदर्भात काय झालं. पण नंतर जेव्हा आम्ही निघातेंकडे गेलो आणि हे सगळं सांगितलं, तेव्हा त्यांना ते अतिशय म्हणजे वाईट वाटलं की खूप उशीर झाला होता या गोष्टी. स्पेशल बाब असताना पण खूप उशीर झाला होता. आता समाधान आहे एकदम. पण आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझ्या मुलीला आज लेटर त्यांनी हातात दिलं. तर मला असं वाटतं माझा संघर्ष थांबलाय आणि आता मला खूप समाधान आहे. तिचे बाबा नसल्याचं खूप मोठं दुःख आहे माझ्याशी, पण आज खंबीरपणे आई म्हणून मला ते खूप समाधान आहे आणि तिच्या पाठीशी मी नेहमीच राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की ती तिचं ह्या कामाच्या बाबतीत जसं तिचे बाबा देशासाठी गेले तसं ही देशासाठी योगदान देईल आणि तिचं 100% योगदान ती तिच्या ह्या जॉबसाठी देईल. तर आपण पाहू शकता साधारण वर्षभरापूर्वी पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर खरं तर त्यांच्या कुटुंबियावर मोठं संकट कोसळलं होतं, आभाळ कोसळलं होतं. आणि त्यानंतर राज्य सरकारकडनं या जगदाळे कुटुंबियातील त्यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आज अखेर पूर्ण झालं. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे पुणे महानगरपालिकेत क्लास 2 पदावर तिची आज नियुक्ती करण्यात आली. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत टीव्ही.